साठी क्या बात है, वाह वाह। एकदा जोरदार टाळ्या। सुंदर असा स्केच अजय दादांचं बनवलेलं आहे तिनं। आकाश दादा स्टेजवर या। अहो फुल्यानी जर का, खास करून महिलांसाठी गाणं आहे। खरंच जर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर आपली परिस्थिती तीच असती, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त आपलं जीवन काहीच नसतं। पण आज त्यांच्या अथक परिश्रमाने मी आज या स्टेजवर गाणं गात आहे। अहो फुल्यानी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, अहो फुल्यानी जर का शिकवले नसते, फुल्यानी जर का शिकवले नसते त्या सावित्रीबाईला, फुल्यानी जर का शिकवले नसते त्या सावित्रीबाईला, मग आज सुखाचे दिवस आलेच नसते। प्रदीप दादा, आज सुखाचे दिवस, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, फुल्यानी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, फुल्यानी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, अहो फुल्यानी जर का शिकवले नसते, फुल्यानी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, आज सुखाचे दिवस, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला। हे बघ, त्या सात पडद्याच्या आत, त्या सात पडद्याच्या आत, त्या सात पडद्याच्या आत ही नारीची सुंदर जात, नारीची सुंदर जात, नारीची सुंदर जात, त्या सात पडद्याच्या आत ही नारीची सुंदर जात, दाशी होऊन या राहायची, डोक्यावर पदर आहेच कायमचा, अरे दाशी होऊन या राहायची, दाशी होऊन या राहायची, जसं काय तिनं दत्तकच घेतलं काम करणं घरात, ती दाशी होऊन या राहायची, नाही का
कष्ट केले ना, रमाईनं लय कष्ट केले आपल्यासाठी. ते जीवन जगण्यासाठी नाही केले, ते जीवन सोडून आता आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. त्या सावित्रीबाईनं असंच शिकवलं नाही, खूप अथक परिश्रम झेलले त्या माईनं, शेण झेललं अंगावर. त्याच दिवसासाठी नाही झेललं, आपल्याला ते दिवस पुढे काढून त्यांनी आपल्याला आज या परिस्थितीमध्ये आणून ठेवलं. अहो दाशी होऊन या राहायची अन जशी वाघीन ती पिंजऱ्यात, दाशी होऊन या राहायची जशी वाघीन ती पिंजऱ्यात, दाशी होऊन या राहायची वाघीन ती पिंजऱ्यात. त्या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, त्या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, दाशी होऊन या राहायची जशी वाघीन ती पिंजऱ्यात. मनुस्मृतीने दिला तडाख, अहो त्या पेशवाईला, मनुस्मृतीने दिला तडाख त्या पेशवाईला, त्या पेशवाईला. आज सुखाचे, आज सुखाचे, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. हे थोडंसं एक कडो मला वाटलं गावंसं, माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, पण महत्वाची क्रांती अशी आहे, हे जे वातावरण आता चिघडलेलं आहे, खरंच एकीकरणाची खूप गरज आहे. बघा, वार करणारे करत आहेत, झेलणारे झेलत आहेत, तरी बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. म्हणून आता काय करायचं आपल्याला? पुण्यावरून सुदेशजी कांबळे लिहितात, शिवाची तलवार हो अन फुलेचा यलगार हो, के तलवार की वार से कट कट के गिरते हैं दुश्मन. मोरे सरांकडनं ब्रह्मदान आलेला आहे सर, धन्यवाद. तलवार की वार से कट कट कर गिरते हैं दुश्मन, और कलम की वार से घुट घुट के मरते हैं दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, और कलम चलाकर मेरे बाबा साहब ने सारे जुल्म को ही हटा दिया, सारे जुल्म को ही हटा दिया. म्हणून म्हणायचं शिवाची तलवार हो, शिवाची तलवार हो म्हणजे शिवाची तलवार हो असं सांगत नाहीये, या भीमसैनिकांना सांगणं आहे त्या कवींचं. आताची जी परिस्थिती घडलेली आहे, ते म्हणतात की शिवाची तलवार तू झाला पाहिजे. अरे शिवाची तलवार हो अन फुलेचा यलगार हो, शिवाची तलवार हो फुलेचा यलगार हो. त्यानंतर शिवाची तलवार हो फुलेचा यलगार हो, शिवाची तलवार हो फुलेचा यलगार हो. आणि पुढं अन भीमाचा शिलेदार हो, रुको एक मिनिट. भीमाचा शिलेदार हो, भीमाचा शिलेदार हो अन क्रांती अंगार हो. भीमाचा शिलेदार हो, क्रांती अंगार हो, भीमाचा शिलेदार हो, क्रांती अंगार हो.
वाऱ्यावर भीमाचा गाजावाजा धडकलाय साऱ्यावर भीमाचा गाजावाजा धडकलाय साऱ्यावर तरी पण या वंचितांची वरात आहे वाऱ्यावर तरी पण या वंचितांची वरात आहे वाऱ्यावर वंचितांची झडप आहे वाऱ्यावर भीमाचा हा गाजावाजा जगातल्या या साऱ्यावर तरी पण या वंचितांची वरात आहे वाऱ्यावर ठिकाणा लागल्या अधिकार मागल्या ठिकाणा लागल्या अधिकार मागल्या अन तुझा तू हकदार हो तुझा तू हकदार हो ही क्रांती अंगार हो तुझा तू हकदार हो क्रांती अंगार हो तुझा तू हकदार हो क्रांती अंगार हो तुझ्या हाती आहे बघा एक दिन मनुवादियों का तमाशा बड़ा करेंगे एक दिन मनुवादियों का तमाशा बड़ा करेंगे सिद्धनाथ बन के इनको हरदम बड़ा करेंगे अरे उठा दी अगर हाथों में तलवार हमने नीलेशा उठा ली अगर तलवार हाथों में हमने नीलेशा तो हर गली चौराहे में एक विजय स्तंभ खड़ा करेंगे तो हर गली हर चौराहे में विजय स्तंभ खड़ा करेंगे तुझ्या हाती आहे नवऱ्या विचाराचा आरसा तुझ्या हाती आहे नवऱ्या विचाराचा आरसा त्या सिद्धनाथा वाणी लढी लढण्याचा वारसा सिद्धनाथा वाणी लढण्याचा वारसा सिद्धनाथा वाणी लढण्याचा वारसा काळजावर चाल हो न्यायाची हाल हो काळावर चाल हो न्यायाची हाल हो अन संगरी आर पार हो संगरी आर पार हो क्रांती अंगार हो क्रांती अंगार हो क्रांती अंगार हो प्रदीप दादा सहनशीलतेची सीमा जे परभणीचं प्रकरण घडलं अरे ही सहनशीलतेची सीमा ओलांडून गेले आणि या जातीवादी कर्मठांनी अत्याचार केले म्हणून त्यांच्यासाठी काय म्हणायचं आहे कायदा सुव्यवस्था मालमत्ता रक्षणाचा भार तुझ्यावर दादा कायदा सुव्यवस्था मालमत्ता रक्षणाचा भार तुझ्यावर गोरगरीब जनतेच्या अपेक्षांचा सारा सार तुझ्यावर मग तूच का वर्दीच्या आत हैवान रूप घेतो आहे काय म्हणायचं आहे मग तूच का वर्दीच्या आत हैवान रूप घेतो आहे निर्दोषाला चार भिंती आड मारण्याचा
चोप घेतो आहे. अरे हे कितपत योग्य आहे तुझं तुला समजायला हवं होतं. वर्दीतल्या माणसा तुला माणसासारखं जगता यायला हवं होतं. वर्दीतल्या माणसा तुला माणसासारखं जगता यायला हवं होतं. गडचिरोलीवरून लिहितात म्हणून काय म्हणायचं आहे. सहनशीलतेची सीमा हे ओलांडून गेले. या जातीवादी कर्मठांनी अत्याचार केलेले. जातीवादी कर्मठांनी अत्याचार केलेले. मनोहार चालीवर परछम नीला क्रांति का गाड़ दिया होता. परछम नीला क्रांति का गाड़ दिया होता. जातिवाद यकीनन जड़ से उखाड़ दिया होता. नीलेश सोमनाथ को मारने वाले अगर वर्दी में न होते, नीलेश सोमनाथ को मारने वाले अगर वर्दी में न होते तो कसम बाबा साहब की उन्हें भी फाड़ दिया होता. तो कसम बाबा साहब की उन्हें भी फाड़ दिया होता. म्हणून मनोहार चालीवर राहोत जिनदार हो. फिरणारी घार हो. फिरणारी घार हो. ही क्रांती अंगार हो. सुदेशात भिऊ नको समाज तुझ्या साथीला. सुदेशात भिऊ नको समाज तुझ्या साथीला. सुदेशात भिऊ नको उलटून पाळशा. उलटून पाळशा बांगडू त्या जातीला. उलटून पाळशा बांगडू त्या जातीला. उलटून पाळशा बांगडू त्या जातीला. सुदेशात भिऊ नको. सुदेशात भिऊ नको असं मानू तुझ्या साथीला. अन उलटून पाळशा बांगडू त्या जातीला. उलटून पाळशा बांगडू त्या जातीला. शाहूचा सरदार हो. सुदेश कांबळे म्हणतात तुम्ही काय बनायला पाहिजे. आताच हे परिस्थिती काय बनली आहे. शाहूचा सरदार हो. आणि त्या कबीरांचा सार हो. भीमाचा शिलेदार हो. भीमाचा शिलेदार हो. भीमाचा शिलेदार हो. अन क्रांती अंगार हो. भीमाचा शिलेदार हो. क्रांती अंगार हो. भीमाचा शिलेदार हो. क्रांती अंगार हो. भीमाचा शिलेदार हो. क्रांती अंगार हो.
कधीच चमकणं सोडत नाही, हिऱ्यावर कितीही माती पडली तरी. नाईट टू गुड गुड नाईट गुड नाईट टू गुड. हे बाबासाहेब म्हणतात मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो. काय म्हणतात बाबासाहेब? मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो. अरे त्या स्वप्न सुंदरीला मी माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो. हिरे मोती माणिक या बिछाण्यावर मी लोळू शकलो असतो. हिरे मोती माणिक या बिछाण्यावर मी लोळू शकलो असतो. पण माझ्या या समाजाला मी वाचवू शकलो नसतो. माझ्या या समाजाला मी वाचवू शकलो नसतो. दादांनी तीच क्रांती केली आज. सोमनाथ दादांनी एक कडवं घ्या दादा. नाही अरे भीमाचा